जनता पार्टीमध्ये प्रदेश महामंत्री म्हणून आहे आणि माझी सामाजिक संस्था आहे स्वतःची. संस्थेचं नाव आहे मोहन मिसाळ बौद्धिशी संगीत अकॅडमी. त्या अकॅडमीतर्फे मी एक मेळ्याचं आयोजन केलेलं आहे संगीत विषयाला धरून. म्हणजे जी लोककला 20 ते 25 वर्षापासून बंद पडलेली त्या लोककलेला जीवदान देण्याचं काम आपल्या बौद्धिशी संगीत अकॅडमीच्या तर्फे मी चालू केलेलं आहे. आणि ते चालू करत असताना तिथं मी अतुलजी सावे, आपले भागवतजी कराड, संजयजी केनेकर आणि नवीन अध्यक्ष झालेले आपले शितुळे सर यांना मी निमंत्रित केलेलं आहे. आणि आजचा पहिला शो फाजलपुरा इथे ठेवण्यात आलेला आहे. कुठले कलाकार येणार आहे? कलाकार बाल कलाकार आहे. अच्छा. मेळ्याचं काही नाव आहे का? मेळ्याचं नाव आहे ना मोहन मिसाळ गणेश मेळा. तुमचं नाव? म्हणजे आमच्या सासऱ्याचं नाव, आमच्या सासऱ्याच्या नावावर संस्था खोललेली मी ती. आणि आमच्या सासऱ्याचं नाव म्हणजे आयुष्यभर जिवंत राहावा आणि नाव लौकिक व्हावा त्या नावातून मी. किती कलाकारांचा सहभाग राहणार आहे याच्यामध्ये? 20 जण आहे ते. आणि हे कलाकार 20 जण आहे. कशाच्या आधारावर नेमके आता अंधश्रद्धा त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, परत बेटी बचाव बेटी पढाव आहे, अजून म्हणजे दारूबंदीवर आहे, हुंडाबंदीवर आहे. आणि आपलं जे आता अस्वच्छता शहर झालेलं आहे, स्वच्छ राहावा त्याच्यासाठी आहे. म्हणजे हर एक विषय घेऊन आम्ही ते मेळ्याचं आयोजन. मेळा कुठे कुठे होणार मग नंतर? आम्हाला जिथं जिथं बोलावलं गेलं त्याचं काही मानधन आहे, ते मानधन देऊन आणि जिथं तिथं बोलावलं गेलं तिथं तिथं आम्ही शहराच्या बाहेर जाऊन सुद्धा ह्यो प्रोग्राम करणार. आधी केलेले याच्या आधी म्हणजे माझे जे मिस्टर आहे ते मेळ्याचे बालकलाकार आहे आणि मी पण बालकलाकार आहे मेळ्याची. त्याच्यामुळं आम्हाला हे म्हणजे सुचला. आणि आपली जी संस्था आहे ती संस्था पण संगीत विषयाला धरूनच संस्था आहे. त्याच्यामुळं मी संस्थेमार्फत हा कार्यक्रम राबवला. परंपरा खंडित होत चाललेली आहे, तुम्ही आता याला पुन्हा उजाळा देत आहे. मेळे जवळजवळ संपलेले मेळ्याला परत जीवदान देत आहे. त्याच्यामुळं हे महाराष्ट्र मराठवाड्यातले बरेच कलाकार जे मेळ्यातून घडलेले, मेळ्यातून देशपांडे मेळा तुम्ही परत चालू करतोय. आणि मेळ्यात आपण प्रोफेशनल म्हणजे जे प्रोफेशनल संगीत शिकतात त्यांना नाही घेतलं आपण. अशा वस्तीतले मुलं निवडले का त्या वस्तीतल्या मुलांना कधीच व्यासपीठ उपलब्ध झालेलं नाहीये. शाळेमध्ये पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध लहान मुलांना घेतलेलं आहे. आणि त्यांच्यात खरंच कला आहे आणि त्यांच्या कलाला त्यांना वाव भेटावा आणि त्यांची कला नाव लौकिक व्हावं त्यांचं. त्याच्यामुळं हे मी राबवलेलं आहे. काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना? लोकांना जास्तीत जास्त असं आवाहन करीन का सगळ्या जेवढे गणेश मंडळ आहे तेवढ्या गणेश मंडळांनी त्याला प्रोत्साहन द्यावा आणि त्याचं सादरीकरण करावा हेच मी आवाहन करते. त्याचं काही मानधन वगैरे घेतात? मानधन घेतात ना त्याचे. म्हणजे बघा एक ढोलकवाला, एक तबल्यावाला, पेटीवाला आणि त्याला पूर्ण तासा 30 लोकांचा संच आहे. आपलं मेळाव्याचं नाव सांगा आणि संपर्क सांगा. तुमचं नाव? माझं मीना विजय मिसाळ. मेळ्याचं नाव आहे मोहन गणेश मेळा. संपर्क करायचा असेल तर ॲड्रेस 70 66 00 00 55.